Hello everybody, this is our first lecture on differential equations. तर सगळ्यात आधी डिफरन्शियल इक्वेशनची डेफिनेशन बघूया. तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण फंक्शनचा विचार करतो तेव्हा त्याच्यामध्ये एक्स आणि वाय असे दोन व्हेरिएबल असतात. एक्स हा इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे आणि वाय हा डिपेंडेंट व्हेरिएबल आहे. नाव द डेफिनेशन इज an equation involving independent variable, dependent variable and differential coefficients is called a differential equation. डिफरन्शियल कोइफिशियंट्स म्हणजे काय, तर dy बाय डी एक्स, डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर वगैरे वगैरे यांना आपण डिफरन्शियल कोइफिशियंट्स म्हणतो. तर ज्या इक्वेशनमध्ये एक्स आहे, वाय आहे आणि dy बाय डी एक्स किंवा डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर असे डिफरन्शियल कोइफिशियंट्स आहेत, अशा इक्वेशनला आपण डिफरन्शियल इक्वेशन म्हणतो. इथून पुढे शॉर्टमध्ये मी त्याला DE असं लिहिणार आहे. तर ही डेफिनेशन मी ग्रुपवर शेअर पण केलेली आहे आणि ही लक्षात ठेवा, ही इम्पॉर्टंट आहे. एक्झाममध्ये ही डेफिनेशन येऊ शकते. आता हे एक एक्झाम्पल घ्या. एक्स इंटू 1 प्लस वाय स्क्वेअर प्लस वाय इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू dy बाय डी एक्स इज इक्वल टू 0. त्याच्यामध्ये एक्स आहे, वाय आहे आणि dy बाय डी एक्स पण आहे, म्हणून हे एक डिफरन्शियल इक्वेशन आहे. पुढचं एक्झाम्पल बघा. dy बाय डी एक्स इज इक्वल टू 1 प्लस वाय स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. तिसरं इक्वेशन बघा. डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस 2dy बाय डी एक्स मायनस 8y इज इक्वल टू 0. तर डिफरन्शियल इक्वेशन्स कसे असतात हे आता आपण पाहिलं. पुढची डेफिनेशन आहे ऑर्डर अँड डिग्री. आता डिफरन्शियल इक्वेशनमध्ये जो डिफरन्शियल कोइफिशियंट्स असतात त्यातला हायेस्ट जो डेरिव्हेटिव्ह असतो ती त्याची ऑर्डर असते. तर डेफिनेशन अशी आहे, ऑर्डर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इन अ डिफरन्शियल इक्वेशन इज कॉल्ड ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे आता इथे बघा, ह्या एक्झाम्पलमध्ये फक्त dy बाय डी एक्स आहे, डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर नाही आहे, म्हणजे पहिलाच डेरिव्हेटिव्ह त्याच्यामध्ये आहे, म्हणून हे फर्स्ट ऑर्डर इक्वेशन आहे. ह्या दुसऱ्या इक्वेशनमध्ये dy बाय डी एक्स आहे, राईट. dy बाय डी एक्स म्हणजे पहिलाच डेरिव्हेटिव्ह येतो, म्हणून ह्याची ऑर्डर 1 आहे, 1. पुढचं इक्वेशन बघा. ह्याच्यामध्ये डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर पण आलेला आहे, dy बाय डी एक्स पण आहे, पण याच्यातला हायेस्ट कोण आहे, डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर, त्याच्यामुळे याची ऑर्डर 2 आहे. तर हे लक्षात ठेवा, ज्या इक्वेशनमध्ये फक्त dy बाय डी एक्स असेल त्याची ऑर्डर 1 असेल. ज्या इक्वेशनमध्ये डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर पण असेल तर त्याची ऑर्डर 2 असेल. ज्याच्यात डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब असेल त्याची ऑर्डर 3 असेल. ओके. तर ही झाली ऑर्डरची डेफिनेशन. ही सुद्धा परीक्षेत येऊ शकते, त्याच्यामुळे डेफिनेशन्स आपल्याला पाठ करायला पाहिजेत. ऑर्डरची डेफिनेशन लक्षात ठेवा. पुढची डेफिनेशन आहे डिग्री. आता डिग्री म्हणजे काय, तर हायेस्ट जो डेरिव्हेटिव्हची ऑर्डर असते ना त्याची जास्तीत जास्त पॉवर जी असेल त्याला त्याची डिग्री म्हणायचं आहे. सो हायेस्ट डिग्री किंवा हायेस्ट पॉवर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, म्हणजे सगळ्यात हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जो असेल त्याची हायेस्ट पॉवर जी असेल त्याला डिग्री म्हणायचं आहे. पण इथे एक कंडिशन अशी आहे की इट शुड नॉट कंटेन एनी रॅडिकल साईन, म्हणजे dy बाय डी एक्स किंवा डी स्क्वेअर बाय अपॉन डी एक्स स्क्वेअर वगैरे वगैरे ह्यांची पॉवर नेगेटिव्ह नको आणि ह्यांची पॉवर फ्रॅक्शनमध्ये पण नको. ही डेफिनेशन आहे अशीच्या अशी पाठ करा. ओके. तर आता एक्झाम्पल्स बघूया. दिस इज द डेफिनेशन ऑफ डिग्री. हायेस्ट डिग्री ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह in a differential equation is called degree of differential equation which does not contain any radical sign. Radical sign means no fractional power and no negative powers also. Remember this, no negative power also. Now let's have some examples. Let's find out order and degree of these equations. So the equation now is d square y upon dx square
प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 4. आता हायेस्ट डेरिव्हेटिव्ह यात कुठला आहे? डी स्क्वेअर अपॉन डी एक्स स्क्वेअर. ओके, त्याची पॉवर फ्रॅक्शन आहे का? नाही आहे. त्याच्यामुळे फक्त याच्यावरनं आपल्याला ऑर्डर आणि डिग्री लिहिता येते. सेकंड डेरिव्हेटिव्ह आहे म्हणून ऑर्डर इक्वल टू 2. ऑर्डरला मी ओ असं म्हटलं आहे. ऑर्डर इक्वल टू 2 आणि याची पॉवर 1 आहे. 1 राईट. दिस इज रेज टू 1 नो. सो डिग्री इज इक्वल टू 1. हायेस्ट जो डेरिव्हेटिव्ह आहे त्याची पॉवर म्हणजे डिग्री आणि कितवा डेरिव्हेटिव्ह आहे ती त्याची ऑर्डर असते. ऑलराईट. पुढचे एक्झाम्पल बघा. dy बाय डी एक्स होल स्क्वेअर्ड इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय डी एक्स प्लस 2. आता इथे dy बाय डी एक्स इथे पण आहे, इथे पण dy बाय डी एक्स आहे. म्हणजे पहिला ऑर्डर डेरिव्हेटिव्हच आहे. दुसरा ऑर्डर ह्याच्यामध्ये सेकंड डेरिव्हेटिव्ह नाहीच आहे कुठे. डी स्क्वेअर बाय अपॉन डी एक्स स्क्वेअर म्हणून ह्याची ऑर्डर 1 येणार आहे. इक्वेशन बघितल्या ऑर्डर आपण सांगू शकतो. पण डिग्रीसाठी मात्र जराशी आपल्याला खटाटोप करावी लागेल. आपण असं म्हटलं होतं की हा जो dy बाय डी एक्स किंवा डिफरन्शियल कोएफिशियंट असतो त्याची पॉवर फ्रॅक्शन पण नको आहे आणि नेगेटिव्ह पण नको आहे. आता जेव्हा आपण 1 अपॉन dy बाय डी एक्स लिहितो तेव्हा याचा अर्थ असा होतो का बघा बरं. dy बाय डी एक्स रेज टू -1. हो की नाही. म्हणजे ह्याची पॉवर निगेटिव्ह झाली तर आपल्याला निगेटिव्ह पॉवर चालणार नाही आहे. म्हणून आपण काय करायचं, ह्या dy बाय डी एक्सनी सगळीकडे मल्टिप्लाय करायचं. इथे पण, इथे पण आणि इथे पण. सो दॅट इज अवर नेक्स्ट स्टेप. मल्टिप्लाय बाय dy बाय डी एक्स ऑन बोथ द साईड्स. तर इथे काय आला, dy बाय डी एक्सने मल्टिप्लाय केल्यावर क्यूब झाला, ह्याला मल्टिप्लाय केल्यावर 1 आला आणि ह्याला मल्टिप्लाय केल्यावर 2 इंटू dy बाय डी एक्स आला. ओके. आता सांगा बघूया ऑर्डर 1, कारण पहिलाच डेरिव्हेटिव्ह आहे. पुन्हा डिफरन्शिएट आपण केलेलं नाही आहे. पहिलाच डेरिव्हेटिव्ह आहे म्हणून ऑर्डर 1. आणि हा जो dy बाय डी एक्स आहे त्याची हायेस्ट पॉवर कुठली आहे? इथे 1 आणि इथे 3. इथे हायेस्ट पॉवर आहे. सो डिग्री इज इक्वल टू 3. सो ऑर्डर इज 1 अँड डिग्री इज 3. ओके. लेट्स लुक ॲट द नेक्स्ट एक्झाम्पल. 1 प्लस dy बाय डी एक्स होल स्क्वेअर्ड टू द पॉवर ऑफ 3/2 डिवायडेड बाय डी स्क्वेअर बाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. आता बघा हां, इथे पहिला डेरिव्हेटिव्ह आहे, इथे खाली दुसरा डेरिव्हेटिव्ह आहे. त्याच्यामुळे हायेस्ट डेरिव्हेटिव्ह कुठला आहे तर 2 आहे. त्याच्यामुळे ह्याची ऑर्डर 2 असणार आहे. आता डिग्री काढण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला हे डिनॉमिनेटरला नको आहे कारण मग ह्याची पॉवर -1 होणार आहे जसं आपण मगाशी पाहिलं तसं. त्याच्या पहिल्यांदा क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊया. तर ते काय आलं, 1 प्लस dy बाय डी एक्स होल स्क्वेअर्ड रेज टू 3/2 इज इक्वल टू c इंटू डी स्क्वेअर बाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. ओके. त्याच्यानंतर आपल्याला ही पॉवर फ्रॅक्शन पण नको आहे. आता 3/2 म्हणजे फ्रॅक्शन झाला. आता बाय 2 कसा घालवायचा तर दोन्हीकडे स्क्वेअर करायचा. तर तो स्क्वेअर असा होतो बघा. 1 प्लस dy बाय डी एक्स होल स्क्वेअर्ड रेज टू 3. स्क्वेअर केल्यामुळे हा 2 गेला, इथला 2 गेला. रेज टू 3 इज इक्वल टू c स्क्वेअर आणि याचा पण स्क्वेअर झाला. आता मगाशी जसं आपण पाहिलं ऑर्डर 2 आहे कारण ह्याची पॉवर 2 आहे नाही का. ह्याचा ऑर्डर 2 आहे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सो ऑर्डर इज 2. डिग्रीसाठी आता इथे पॉवर 2 आहे आणि क्यूब आहे पण हा हायेस्ट ऑर्डर नाही आहे. हायेस्ट ऑर्डर इथे आहे. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इथे आहे. तर हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची हायेस्ट पॉवर म्हणजे 2. सो ऑर्डर इज 2 अँड डिग्री इज 2. ओके. So these are 3 examples. Let's look at another example. So the equation is cube root of d square y upon dx square is equal to square root of dy by dx. बरं, पहिली गोष्ट तुमच्या लक्षात येते का की हे डिफरन्शियल इक्वेशन्स आहेत कारण याच्यामध्ये dy by dx आहे आणि d square y upon dx square पण आहे. ओके. आता इथे पहिला डेरिव्हेटिव्ह आहे, इथे दुसरा डेरिव्हेटिव्ह आहे. तर हायेस्ट डेरिव्हेटिव्ह कुठे आहे? इथे आहे. बरोबर. मग ऑर्डर किती असायला पाहिजे? 2.
The order is 2 because second derivative is here. We are always looking for highest order derivative. So order is 2. आपलं अर्धगणित इथे बघूनच सोडून झालेलं आहे. डिग्रीसाठी मात्र पॉवर फ्रॅक्शनमध्ये नको आहे आता. तर हा रेस टू 3 म्हणजे काय झाला 1/3 आहे. पॉवर 1/3 आहे. मग आपण काय करूया पहिल्यांदा क्यूब करूया दोन्ही बाजूला. दोन्हीकडे क्यूब केला त्याच्यामुळे इकडचा 1/3 गेला आणि इथे आला फक्त d²y/dx². समजते. आता इथे पण क्यूब करायचं आहे. इथे dy/dx ची पॉवर 1/2 आहे. रूट म्हणजे 1/2 ना. हां आता त्याचा क्यूब केला म्हणजे काय झालं dy/dx रेस्ड टू 3/2. ओके. स्क्वेअर रूट होता आणि क्यूब केला आहे म्हणून पॉवर 3/2 झाली. बरं अजूनसुद्धा आपल्याला डिग्री सांगता येत नाही. ऑर्डर तर 2 आहेच कारण इथे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. पण डिग्रीसाठी आपल्याला फ्रॅक्शनल पॉवर नको आहेत. आता खालचा 2 कसा घालवायचा तर दोन्हीकडे स्क्वेअर करायचा. लुक ॲट द स्टेप. वी आर स्क्वेअरिंग ऑन बोथ द साईड्स. तर आता इथे काय झाला d²y/dx² स्क्वेअर झाला इज इक्वल टू dy/dxचा क्यूब झाला. इकडचा खालचा 2 गेला ना त्याच्यामुळे इथे क्यूब झाला. आता आपण उत्तर सांगू शकतो ऑर्डर इज 2. डिग्रीसाठी हायेस्ट ऑर्डरची पॉवर बघायची आहे. हा 3 मोठा आहे पण ह्याच्याकडे नाही पाहायचं आपल्याला कारण dy/dx हा काही हायेस्ट ऑर्डर नाही आहे. हायेस्ट ऑर्डर इकडे आहे. सो d²y/dx² ची हायेस्ट ऑर्डर 2 आहे पॉवर. त्याच्यामुळे ऑर्डर 2 अँड डिग्री 2. वी आर नॉट लुकिंग ॲट दिस 3. वी आर लुकिंग ॲट द पॉवर ऑफ हायेस्ट ऑर्डर हिअर विच इज 2. So order is 2 and degree is 2. So now I have given an exercise. I have given the photo of all the examples in the book along with the answers. You can practice. All right, practice करा. हा टॉपिक इतका सोपा आहे इनफॅक्ट ऑर्डर आणि डिग्री काढण्याचा की हा कोणी मिस करायचा नाही आहे. त्याचं कारण असं आहे की परीक्षेमध्ये एक एक्झाम्पल शुअर शॉर्ट ऑर्डर डिग्रीचं येणार आहे. फाईंड ऑर्डर अँड डिग्री हे परीक्षेत येणारच आहे आणि म्हणून हे आपल्याला करायचंच आहे. ओके. तर मला वाटतं या 4 एक्झाम्पल्समधून बऱ्याच गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. सो लेट अस एंड द लेक्चर हिअर. पुढचं लेक्चर जे आहे ते सोल्युशनवर असणार आहे. सोल्युशन आणि मग 1 by 1 वी आर सॉल्विंग द डिफरन्शियल इक्वेशन्स. ओके. So bye. See you in the next lecture. Bye.